जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 14वा अखंड ध्यानाम समास 4था कीर्तन लक्षण नाम। श्रीराम समर्थ। कलयुगीय कीर्तन कराव्य, केवळ कोमळ कुशळ गाव्य, कठीण कर्कश कुरट्या सांडाव्य। एकीकडे श्री समर्थ म्हणतात की कलियुगात कीर्तन जरूर करावे, पण केवळ कोमल आणि कुशलतेने गावे। कठोर कर्कश आणि किरट्या आवाजात गाऊ नये। खटखट खुंटून टाकावी, खळखळ खळांसी न करावी, खऱ्या खोट्या खवळव नेदावी। वृत्ती आपुली भांडणतंट सोडून द्यावा, दुष्टाशी खळखळ म्हणजे विरोध करू नये। खऱ्या खोट्याने वृत्ती खवळू देऊ नये, गर्वगाण्या गाऊ नये, गाता गाता गळव नये, गोप्य गुज गरजवू नये। गुण गावे अभिमानाने गाऊ नये, गाता गाता थकून गाणे अर्धवट सोडू नये। दुसऱ्याचे गुप्त रहस्य चारचौघामध्ये मोठमोठ्याने गरजून सांगू नये। दुसऱ्याचे गुणच वर्णावे, घष्टणी घिसणी घसमरपण्य, घसर घसरव घसा खाण्य, घुमघुमवची घुमण्य योग्य नव्हे। घासाघासी घिसघिस घसघस घसा खाकरणे ओरडणे या गोष्टी कीर्तनात करू नये। तसेच अंगात आल्याप्रमाणे उगीच घुमू नये। नाना नामे भगवंताची, नाना ध्याने सगुणाची, नाना कीर्तने कीर्तीची अद्भुसत करावी। भगवंताची नाना नामे, सगुणाच्या नाना रूपांची ध्यानयोग्य वर्णने, भगवंताची कीर्ती यांचे अद्भुत असे वर्णन कीर्तनात करावे। चकचक चुकावेना, चाट चावट चढावेना, चरचर चुरचूर लागेना, ऐसे करावे। कीर्तनात चुका करू नयेत, लबाड आणि चावट लोकांना चेकाळू देऊ नये। कुणाचे अंतःकरण दुखावेल असे चरचरीत अथवा चुरचुरीत कीर्तनात बोलू नये। छळछळ छळणा करू नये, छळीता छळीता छळव नये, छळण्या छळणा करू नये। कोणी एकाची कोणासही फसवू नये, उगीच कुणाचा छळ करू नये। आपल्याला कुणी छळले तरी आपण कुणाला छळू नये। जी 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 म्हणावेना, जो जो जागे तो तो पावना, जप जपो जनी जनार्दना, संतुष्ट करावे। कुणाची हांजी हांजी करू नये, जो जो जागृत होतो तो तो पावन होतो। म्हणून निरंतर जप करून जनता जनार्दनाला संतुष्ट करावे। झिरपे झरे पझरे जळ, झळके दुरुनी झळाळ, झडझडा झळकती सकळ, प्राणी तेथे झिरपे आणि झरे यांतून पाणी पाझरत असते। झयांतून झुळझुळ पाणी वाहताना ते दुरून चकाकताना दिसते। ते पाहून ते पाणी पिण्यासाठी सर्व प्राणी झडझडून तेथे येतात। या 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 म्हणावे न लगे, या 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 उपाव न लगे, या 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 कांदियाच न लगे। सुबुद्धासी त्या प्राण्यांना या या असे बोलवावे लागत नाही किंवा ते यावेत म्हणून काही उपायही करावा लागत नाही। त्यांना तहान लागली की ते स्वतःच येतात। त्याप्रमाणे जो शहाणा माणूस असेल त्याला कीर्तन ऐकण्यासाठी आमंत्रण करावे लागत नाही। भक्तिज्ञानाच्या ओढीने तो स्वतःहून तेथे येतो। टक 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 करू नये, टाळाटाळी टिकवू नये, टम 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 लावू नये, कंटाळवाणी सारखी कटकट करू नये। कीर्तन करण्याची यळाटाळ करू नये, पण कंटाळवाणी बडबडही करू नये। ठस ठोंबस ठाकावेना, ठाक 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 करावेना, ठाकेअ ठमकेअ ठसावेना। मूर्ती ध्यान अदानी आणि मंदमती माणसाची संगत करू नये। उगीच अर्थमाट दाखविल्याने अंतरंगात मूर्तीचे ध्यान ठसणार नाही। डळमळ डळमळ डकवू नये, डगमग डगमग कामा नये, दंडळ दंडळ चुकवू नये। हेंकाडपणे मनात अनिश्चितता अस्वस्थता नसावी। कुठल्याही परिस्थितीत मनोधैर्य ढळता कामा नये। धांदरटपणाने वेड्यासारखे वागून चुका करू नयेत। ढिसाळ धाला ढळती कुंचे, ढोबळा ढसकण डुले नाचे, ढळेचिना ढिगढिगांचे। कंटाळवाणे काही माणसे ढिसाळपणाने चक्या आणि पंखे ढाळतात। काही गलेलठ्ठ माणसे भाताच्या गोळ्यासारखी जागच्या जागी हलतात डुलतात, तर काही कंटाळवाणेपणाने ढिगासारखी बसकण घालून जराही न हलता बसून राहतात। नाना नेटक नागर, नाना नम्र गुणागर, नाना नेमक मधुर, नेमस्त गाण्य। कीर्तनकार नीटनेटका सुसंस्कृत चतुर असावा। तो नम्र आणि सद्गुणसंपन्न असावा। त्याचे वागणे नेमस्त असावे आणि गाणे मधुर सुरेल लयबद्ध असावे। टाळ तुंबरे तानमान्य, ताळबद्ध तंतगाण्य, तूर्त तार्किक तनयमन्य। तल्लीन होती गाण्याच्या जोडीला टाळ तंबोरे तानमान आणि तंतुवाद्ये साथीला असावी। जे जाणकार तर्कनिष्ठ लोक असतात ते यामुळे शरीराने आणि मनाने तत्काळ तल्लीन होतात। थरथरा थरकती रोमांच, थई 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 स्वर्या उंच, थिरथिर थिरावे नाच। प्रेमळ भक्तांचा, प्रेमळ भक्तांनी ते ऐकले की त्यांच्या शरीरावर थथरून रोमांच उभे राहतात। ते उच्च स्वराने नामसंकीर्तन करीत धुंद होऊन थयथय थयथय नाचू लागतात। ते त्यात इतके रंगतात की त्यांचा नाच लवकर थांबूच शकत नाही। दक्षदाक्षिण्य दाटल्य, बंदेय प्रबंदेय कोंदाटल्य, दमदम दुमदुमव लागल्य। जगदंतर कीर्तन कौशल्याला भरती येते।
त्यातील छंद, प्रबंध इत्यादी साहित्याने श्रोते भारावून जातात आणि कीर्तनाच्या घोषाने सर्व जग आणि लोकांचे अंतरंग दुमदुमन जाते. धूर तूर्त धावून आला, धैंगबुद्धीने धैंग झाला, धाक्या धाक्या धोकला, रंग अवघा. कीर्तन असे रंगात आले असता एखादा दांडगट माणूस मध्येच येऊन कीर्तनात शिरून दांडगाई करू लागतो. त्यामुळे कीर्तनाच्या जमलेल्या रंगाचा बेरंग होणार की काय असा धाक लोकांना वाटू लागतो. नाना नाटक नेटक्य, नाना मान्य तुक्य कौतुक्य, नाना नेमक अनेक्य, विद्यापात्र्य. पण कीर्तनातील आख्यानाचाच तो भाग होता, ते एक नाटक होते हे कळल्यावर लोक नाचे कौशल्य वाखाणू लागतात. पाप पळून गेले दूरी, पुण्य पुष्कळ प्रगटे वरी, परतरतो परे अंतर्य, चाटाक लागे. असे भावपूर्ण रसाळ कीर्तन असेल तेथून पाप दूर पळून जाते, पुष्कळ पुण्य प्रगट होते. लोकांना कीर्तन अत्यंत आवडल्याने त्यांना कीर्तनाची चटाक लागते आणि ते परत परत ऐकावे असे वाटून ते परत कीर्तनास येऊ लागतात. फुकट फाकट फटवण्या नाहीय, फटकळ फुगडी पिंगा नाहीय, फिक्या फसकट फोल नाहीय, भकाध्या निंदा. अशा कीर्तनात उगीच फुकट फाकट कुणाला फसविणे नसते, फुटकळ फुगडी पिंगा इत्यादी धांगडधिंगा नाही किंवा उगीच कुणाची फुसकी, व्यर्थ, फेकी कयळकी अथवा निंदाही नसते. बर्या 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 म्हणती, बाबा बाबा उदंत करीती, बळ्य बळेंची बळाविती, कथे लागिय. अशा कीर्तनाला लोक बरे म्हणून वाखाणतात. कीर्तनकाराला बाबा बाबा म्हणून त्याचा मानसन्मान करतात आणि कथा करण्यासाठी अत्यंत आग्रहाने त्याला बोलावतात. भला 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 लोक्य, भक्तिभाव्य भव्य अनेक्य, भूषण भाविक लोक्य, परोपकार्य. लोकांत त्याचा भला भला म्हणून नावलौकिक होतो. भक्तिभावामुळे अनेक लोकांत तो भव्य म्हणून उठून दिसतो. त्याच्या परोपकारी वृत्तीमुळे भाविक लोकांना तो भूषणास्पद वाटतो. मानेल तरी मानाव्या मन्य, मत्त न व्हाव्या ममतेन्य, मी 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 बहुत जन्य. म्हणजेत आहे हे मी जे म्हणतो ते तुमच्या मनाला पटले तर तुम्ही मानावे. आसक्तीने उन्माद होऊ नये. अनेक लोक मी मी असा मीपणाचा अहंकार धरतात. येके टोकत एकांपास्य, येव येव येती झडेस्य, या 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 असे तयासी म्हणावे न लगे. काही कीर्तनकार लोकांना मी तुमच्याकडे कीर्तनास येतो असे म्हणून बळजबरीने मागे लागतात. आमच्याकडे या असे त्यांना म्हणावेच लागत नाही. राग रंग रसाळ सुरंगे, अंतर संगेत राग्य, रत्नपरीक्षा रत्नामाग्य. धानवती लोक, रत्नाची पारख करणारे लोक ज्याप्रमाणे रत्नाचा सुगावा लागला की त्यामागे धावतात, त्याप्रमाणे रागदारीसा होणारे रसाळ, भक्तिरसात रंगलेले असे सुश्राव्य कीर्तन जेथे होते तेथे जाणकार लोक आपणहून धावत येतात. लवलवा लवती लोचन, लकलका लकलय मन, लपलपो लपती जन, आवडीनेय. असे कीर्तन ऐकताना लोकांचे डोळे अश्रूंनी भरून येतात, त्यांचे मन चकित होते आणि अत्यंत आवडीने आणि घाईगर्दीने ते कीर्तन ऐकण्यास येतात. वचनया वाउगिय वदेना, वावरे विवरे वसेना, वगतृत्वया निववी जना, वेने थौनी. उत्तम कीर्तनकार कीर्तनात वावगा शब्द बोलत नाही, त्याच्या अंतःकरणात वाकडे तिकडे काहीही नसते. अत्यंत नम्र होऊन तो आपल्या वक्तृत्वाने लोकांचे अंतःकरण निववितो. सारासार समस्तांना, सिकुव सिकुव जनाला, साहेत संगेत सज्जनाला, बरे वाटे. जगातील सर्व लोकांना सारासार विवेक करायला शिकवावे अशी त्याची इच्छा असते. सज्जन माणसाला साहित्य आणि संगीत चांगले वाटते. खरेनखोट्या खऱ्या वाटल्या, खरखर खुरखुर खुंटल्या, खोट्या खोटेपण्या गेल्या, खोट्या म्हणून या. जगामध्ये खरे खोटे एकमेकांत मिसळलेले असते. त्यातील खरे कळले म्हणजे सर्व खरखर संघर्ष नष्ट होतो. खोटे हे खोटेच असते म्हणून खोटेपणाने ते नाहीसे होते. शहाणे शोधिता शोधेना, शास्त्रार्थ श्रुती बोधेना, शुक शारिकाशमेना. शब्द तयाचा, खरे काय याचा शोध घेऊ लागले तर शहाण्यांनाही ते उमगत नाही. श्रुती आणि शास्त्रेही त्याचा बोध करून देऊ शकत नाहीत, पण पोपट आणि साळंकी यांच्याप्रमाणे ते आपले शब्दज्ञान मिरवतच राहतात. हरुष्य हरुष्य हासिला, हाहो होणे भूलला, हे थोईना तयाला, परत त्रिचेय. अति हर्ष झाल्याने जो कीर्तनात हसतो, श्रोत्यांनी हो 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 केल्याने जो भूलतो, त्याचे व श्रोत्यांचे परलोकांत कल्याण होत नाही. लक्षावेय लक्षिता अलक्ष्य, लक्षिलेय लोचनातेय लक्षी, लंगलेय लयतेय अलक्षी, विहिंग ममार्गेय. अलक्ष्य असे जे परमात्मस्वरूप त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करावा. डोळ्यांचा डोळा व्हावे. विहंगम मार्गाने म्हणजे पक्षाप्रमाणे त्वरेने अलक्षी लय लावावा. क्षेत्र क्षेत्रज्ञ क्षोभतो, क्षमा क्षमून क्षमवितो, क्षमणीय क्षोभणीय क्षेत्रज्ञ तो. सर्वाठाय. शरीरात जो अंतरात्मा असतो तो एखादे वेळी क्षोभतो तर एखादे वेळी क्षमाशील होऊन सर्वांना शांतवतो.
याप्रमाणे कधी क्षोभणारा कधी क्षमा करणारा असा अंतरात्मा सर्वांच्याच हृदयात राहत असतो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कीर्तनलक्षणनाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.